महिला आरक्षणामुळे अध्यक्षपदाची चुरस वाढली. चंदगड तालुक्याचा ठाम दावा. विद्याताई पाटील आघाडीवर. अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या हातात. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. यंदा अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असल्यामुळं कोणत्या महिला सदस्याच्या गळ्यात हा मानाचा तुरा पडणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यानं अध्यक्षपदावर ठाम आणि निर्णायक दावा करत राजकीय हालचालींना वेग दिलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर मिळवलेल्या यशामुळे अध्यक्षपदाची संधी चंदगड तालुक्यालाच मिळावी अशी एकमुखी मागणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून होतीये. अध्यक्षपदाच्या शर्यतीत सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजयी ठरलेल्या विद्याताई पाटील यांचं नाव आघाडीवर मानलं जात आहे. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाच्या प्रभावाला छेद देत मिळवलेला त्यांचा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरलाय. त्याचबरोबर पहिल्यांदाच निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्यानं विजयी ठरलेल्या राजश्री लक्ष्मण गावडे यांचंही नाव चर्चेत आहे. रचना राहुल गावडे आणि मानसी कलाप्पा भोगण यांच्यासाठीही काही गट सक्रिय असल्यानं अनुभवी आणि नव्या नेतृत्वात रंगतदार स्पर्धा निर्माण झाली आहे. चंदगड तालुक्याचा डोंगराळ आणि सीमावर्ती भाग, विकासाचा अनुशेष आणि पायाभूत प्रश्न लक्षात घेता अध्यक्षपदाची संधी तालुक्याला मिळावी अशी भावना व्यक्त होतीये. मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेवर अवलंबून राहणार असून पुढील काही दिवसात जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.